दरवेळीप्रमाणे आज पुन्हा एकदा आपण समाजातील ज्वलंत शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याशी जोडलेल्या एका अत्यंत गंभीर विषयावर प्रहार करणार आहोत। आपल्या स्वयंपाकघरात हळूच शिरकाव केलेल्या रिफाइंड तेलाचे साम्राज्य, त्यामागे दडलेले आयातीचे अर्थकारण, कॉर्पोरेट हॉस्पिटल्स, फार्मा लॉबीचा खेळ आणि आपल्या पारंपरिक घाणी उद्योगाचा झालेला बळी, यावर दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक, शेतकरी नेते आणि लोकनायक प्रकाश पोहरे यांनी रोखठोक विचार मांडले आहेत। पाहुयात हा विशेष आणि डोळे उघडणारा सविस्तर अहवाल। दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक, शेतकरी नेते आणि लोकनायक प्रकाश पोहरे यांनी देशातील खाद्यतेल उद्योग, रिफाइंड तेलाचा वाढता वापर आणि त्यातून निर्माण होणाऱ्या आरोग्यदायी व आर्थिक संकटावर गंभीर विचार मांडले आहेत। गेल्या 50 वर्षात भारतीय स्वयंपाकघरात एक मोठी क्रांती झाली असल्याचे सांगत पोहरे यांनी स्पष्ट केलंय की पूर्वी प्रत्येक गावात लाकडी किंवा बैलांच्या घाणीतून निघणारे तीळ, शेंगदाणा, मोहरी, करडई, जवस आणि खोबऱ्याचे शुद्ध तेल वापरले जात होते। मात्र आज लाखो पारंपरिक घाणी बंद पडून त्यांची जागा प्रचंड सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टेड कारखान्यांनी घेतली आहे। जाहिरातींच्या माध्यमातून रिफाइंड, हार्ट फ्रेंडली आणि कोलेस्ट्रॉल फ्री सारख्या आकर्षक शब्दांचा पाऊस पाडून ग्राहकांमध्ये जास्त रिफाइंड म्हणजे जास्त आरोग्यदायी असा गैरसमज पसरवला गेल्याचं त्यांनी नमूद केलंय। 1970 नंतर सोयाबीन, तांदळाचा कोंडा यांसारख्या तेलबियांमधून दाबाने पूर्ण तेल निघत नसल्यामुळे हेक्झेन सारख्या पेट्रोलियम आधारित सॉल्व्हेंटचा वापर सुरू झाला। डिगमिंग, न्यूट्रलायझेशन, ब्लिचिंग आणि डिओडोडोरायझेशन अशा रासायनिक प्रक्रियांमुळे तेलातील नैसर्गिक जीवसत्वे आणि अँटीऑक्सिडंट्स नष्ट होतात आणि आरोग्यास घातक रसायने शिल्लक राहतात, असा पोषण शास्त्रज्ञांचा निष्कर्ष पोहरे यांनी उद्धृत केला आहे। भारतात वाढलेला मधुमेह, हृदयविकार, फॅटी लिव्हर आणि लठ्ठपणा यांमागे अल्ट्रा प्रोसेस्ड अन्न आणि अतिप्रक्रिया केलेल्या तेलांचा मोठा वाटा असल्याचं त्यांनी सांगितलंय। आयातीच्या अर्थकारणावर बोट ठेवताना पोहरे यांनी मांडलंय की भारत पाम, सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाच्या आयातीवर वर्षाला तब्बल 1 लाख कोटी रुपयांहून अधिक परकीय चलन खर्च करतो। स्वस्त व भेसळयुक्त तेलामुळे देशातील शेतकऱ्यांना तेलबियांना योग्य भाव मिळत नाही। भाव न मिळाल्याने शेतकरी उत्पादन करत नाहीत आणि उत्पादन कमी असल्याचे कारण देऊन सरकार पुन्हा आयात करते, असे दुष्ट चक्र निर्माण झाले असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। सरकारने अशा अपायकारक तेलाची आयात थांबवल्यास स्थानिक तेलबियांना योग्य भाव मिळेल आणि शेतकरी उत्पादन वाढवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। माहितीच्या अधिकाराचा मुद्दा उपस्थित करत पोहरे यांनी सवाल केलाय की तेलाच्या बाटलीवर सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टेड आणि वापरलेल्या रसायनांची माहिती स्पष्ट अक्षरात का लिहिली जात नाही, तसेच ब्लेंडेड ऑइलच्या नावाखाली कोणत्या तेलाची किती टक्केवारी आहे हे लपवून ठेवणे ग्राहकांची दिशाभूल करणारे आहे। यावर तोडगा म्हणून प्रकाश पोहरे यांनी नैसर्गिक तेल क्रांतीचे आवाहन केले आहे। प्रत्येक जिल्ह्यात पारंपरिक घाणींना आर्थिक मदत देणे, कोल्ड प्रेस तेलासाठी स्वतंत्र मानके तयार करणे आणि शेतकऱ्यांना स्थानिक तेलबिया पिकांसाठी प्रोत्साहन देणे गरजेचे असल्याचे त्यांनी मांडलंय। शेवटी दुधाच्या धर्तीवर खाद्यतेलमधील भेसळ आणि दर्जावर तुकाराम मुंडे यांच्यासारख्या कडक अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त करत सरकारसमोर हेक्झेन अवशेष, चाचण्यांचे अहवाल आणि आयातीच्या धोरणांबाबत 6 गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत। भारतात सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टेड तेलाच्या किती नमुन्यांची दरवर्षी तपासणी होते? हेक्झेन अवशेषांचे अहवाल सार्वजनिक का होत नाही? ब्लेंडेड ऑइलवर प्रत्येक तेलाची टक्केवारी मोठ्या अक्षरात छापणे बंधनकारक का नाही? पारंपरिक घाणी उद्योगासाठी स्वतंत्र राष्ट्रीय धोरण का नाही? गेल्या 30 वर्षात घाणी उद्योग किती कमी झाला आणि सॉल्व्हेंट उद्योग किती वाढला? शेतकऱ्यांना तेलबियांकरिता योग्य भाव न देता दुर्मिळ विदेशी चलन खर्चून परदेशातून आरोग्याकरिता घातक तेल का आयात केलं जातंय? आपल्या तटात नक्की काय वाढलं जातंय आणि त्यामागे कोणकोणते हितसंबंध गुंतले आहेत, याचे भयावह सत्य प्रकाश पोहरे यांनी आपल्या समोर मांडले आहे। स्वस्त तेलाच्या नावाखाली आपण आपले आणि आपल्या कुटुंबाचे आरोग्य धोक्यात घालत नाही ना, याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे। सरकारच्या धोरणांवर आणि या तेल माफियांच्या कारभारावर आपले हे प्रहार असे सुरू राहील। अशाच घडामोडी अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।